आई जरा जरा ठिगळ जोडलेत गेलेत. अक्षरशः 5 वर्ष कनी हाल केलं ह्या शासनानं, कॉर्पोरेशननं. उमेदवार आहेत नाही, लहान मुलाच्या वाढदिवसाला सुद्धा येतात, पण हीच लोक नंतर वारल्यानंतर सुद्धा येत नाहीत. हो, काम करणारा माणूस पाहिजे हो. नुसतं आपलं गाडीत बसा सुरू आला असता नको. म्हणजे कसं कसं झालंय, काय झालंय हे लक्षात येत नाही. काही उमेदवार आता आम्ही आत्ताच बघतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीच मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने शहरातील विविध प्रभागांमध्ये आम्ही पोहोचत असतो, तेथील समस्या जाणून घेत असतो. तेथील नागरिकांच्या काय काय समस्या आहेत, होणारा नगरसेवक हा कसा असावा, त्याचबरोबर त्या प्रभागाचा कितपत विकास झाला हे आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो. आणि याच अनुषंगाने मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 9 मध्ये. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अनेक वर्षांनी महापालिकेच्या निवडणूक होत आहेत. काय वाटते, प्रशासकांचा कारभार बरा काय नगरसेवक पाहिजे? नाही, नगरसेवक हा पाहिजेच, त्याशिवाय आपले काम होतच नाहीत. नगरसेवक आपल्याला काय, आपण त्याच्यात जाऊन त्याचं काम करून त्याने घेऊ शकतोय का. आणि प्रशासकचं काय सगळं ऑफिसरी काम चालतं त्याचं, बाकीच्या लोकांपर्यंत पोचू शकत नाहीत ना. नगरसेवक सामान्य असावा, आपल्याला कामं करणारा असावा. आपले जे लोकांचे जाणून विभागातलं हे करा, स्वच्छता म्हणा काय म्हणा, चांगली देखरेख पाहिजे सगळ्यांच्या देखा ह्याच्यावर. विकास कामं काय झाल्यात का इथली? काम होय, काम काय इकडे झाले नाही काय अजून. आमच्याकडे रस्ते बिस्ते गटर असं काय लई नाहीत. तेवढं काय थोडं आपले केले पहिले रस्ता तोच आहे. काय समस्या अजून काय? काय समस्या असणार बाबा, गटर आणि लोटा झाडाची हेच, बाकीचं काय. कसा असावा नगरसेवक, काय वाटते? चांगला असावा, कामं करावी आणि सगळ्या कुणाची बाबा तर बघावं गोरगरिबाला. बाकीच काय करायचं आम्हाला. काय वाटते कुठल्या पक्षाचा नगरसेवक असावा? आता ते सांगू शकत नाही बाबा, मी सांगू शकत नाही. कोण पण याचं नशीब आहे ते उघडल ते येईल. आपण काय तसं बोलत नाही बाबा. उद्या आम्ही काय बोलून करायचं. आता निवडणूक आहे, विकास कामं झाल्यात का इथली काय? नाही, काय नाही. आई जरा जरा ठिगळ जोडलेत गेलेत. बाकी काय कुठे केले, काय नाही. आई असंच चाललेलं आहे. कसा असावा नगरसेवक? हा येत आपलं करावं व्यवहारानं, बाकी काय आहे. एखाद्या गोरगरिबाचं लक्ष ठेवावं, काय चाललंय काय नाही असंच असावं, बाकी काय नाही. काय तिने देऊन घेऊन आम्हाला पुरणार आहे. निवडणूक अनेक वर्षांनी होते. तुम्हाला काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक पाहिजे? हो, नगरसेवक पाहिजे. हो, प्रशासकाचा कारभार काय सांग, काय कोण कुणाची दाद घेत नव्हते कॉर्पोरेशनमध्ये. कॉर्पोरेशनमध्ये सर्वसामान्य लोकांचा विचारही करत नव्हते. नगरसेवकांचं काहीतरी प्रेशर पाहिजे, भागातली कामं करून घेतली पाहिजेत. अक्षरशः 5 वर्ष कनी हाल केलं ह्या शासनानं, कॉर्पोरेशननं. कोणी नाही इकडं फिरकत. प्रत्येक वेळा तक्रार करायची तर तक्राराची पण दाद घेत नाहीत. प्रभागातल्या समस्या काय आहेत? बघा, ही उपनगरं कनी, उपनगरामध्ये असं ढीक सगळं प्रॉब्लेम आहेत. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं काय नाही, पण बऱ्याच समस्या आहेत. फुलेवाडी तसा त्या दृष्टिकोनातून चांगला 60 फुटी रस्ते आणि एवढे सगळे रस्ते, नगरसेवकांचं पण बारीक लक्ष असतं या भागात. त्यामुळे फुलेवाडी प्रभाग चांगला आहे. पण इतर उपनगरात बऱ्याच समस्या आहेत. बऱ्याच समस्या त्या लगेच सॉल्व्ह होतील असं पण नाही. हो, कारण काय भानकडे सांगू, काय एवढ्या लोकवस्ती वाढल्या इकडं उपनगरातनी, तर सगळी कामं करणं त्यांनाही अशक्य आहे फंडाच्या दृष्टिकोनात. त्याच्यात आणि सत्ता आणि विरोध असं आलं, सत्तेवाल्यासनी जास्त मिळतोय, विरोधवाल्यासनी कमी मिळतोय. त्यामुळे तो आणि प्रॉब्लेम आहे. पण फुलेवाडीचा विकास चांगला झाला आहे. चांगला म्हणजे अगदी चांगला आहे. इतर मानानं फुलेवाडीचा विकास चांगला झाला आहे.
आता काय 4 प्रभागाचा मिळून प्रभाग झाल्यामुळं आता काय लक्षात येत नाही, म्हणजे कसं कसं झालंय काय झालं हे लक्षात येत नाही. काही उमेदवार आता आम्ही आत्ताच बघतोय, म्हणजे आमचे स्थायिक उमेदवार सोडले तर बाहेरचे उमेदवार आत्ताच बघतोय. आता बाकी काय होते सांगू काय, लहान मुलांचा वाढदिवससुद्धा हे उमेदवार आहेत की नाही, लहान मुलाच्या वाढदिवसाला सुद्धा येतात. पण हीच लोक नंतर वारल्यानंतर सुद्धा येत नाहीत हो. आता सगळी येतात, सगळे जमतात. कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा काय सांगाल? नाही, पक्षाचा म्हटलं असता तरी काही नाही, फक्त चांगला काम करणारा यावा. पक्षाचं काहीच नाही, म्हणजे पक्षाचं आहे म्हणण्यापेक्षा ही ग्राउंड लेवलला लोक बघूनच लोकांनी मदत करावी. कारण हे काही पक्षीय राजकारण इथं कॉर्पोरेशनमध्ये येणार नाही तसं. आणि कोण काम चांगलं करतोय त्याला लोकांनी मदत करावी. नमस्कार. नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत, काय सांगाल? प्रशासकांचा कारभार बरा होता काय हवा आहे नगरसेवक? नगरसेवक हवा आहे. चांगले होते काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवकच पाहिजे, म्हणजे काय त्याला त्या नगरातल्या काय समस्या आहेत ना त्याला कळतील हो. ते प्रशासकाला काय करणार, तो बसणार तो ऑफिसमध्ये बसणार आणि इथे काय करणार आहे. त्यामुळे इथल्या नगरसेवकाला त्याला कळेल हो इथं गटार आहेत की नाहीत किंवा रस्ते बरोबर आहेत की नाहीत, म्हणजे ज्या काही लोकांना मूलभूत सोयी आहेत ना त्या आहेत की नाही कळेल हो त्याला. नगरसेवकाला कळेल, बाहेरच्यांना काय करणार आहे. या प्रभागातील प्रलंबित प्रश्न काय आहेत? काय नाही, रस्ते व्हायला पाहिजे हो. त्या रस्त्याला किती खड्डे पडेल बघा. ते एकदा तरी निदान त्या डांबर लागलं पाहिजे, निदान काय असेल व्यवस्थित खडीकरण म्हणा ते काय असेल ते व्हायला पाहिजे हो. आणि असे बरेचसे रस्ते का फुलेवाडी ते असेच आहेत, रस्त्यात खड्ड्यात रस्ते, हा प्रॉब्लेम आहेच पहिल्यापासून. तो सॉल्व्ह झाला पाहिजे हो. कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? काम करणारा माणूस पाहिजे हो. आणि नुसतं आपलं गाडीत बसला फिरून आला असता नको, प्रत्येक काम करणारा माणूस पाहिजे हो. मग कोण असेल त्याला सांगेल हे एवढं काम करून घे, मग कॉन्ट्रॅक्टर असू दे कोणी असू दे त्यांना ते काम करून घेतलं पाहिजे त्यांना. काय वाटते कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून? ते नाही, काम करणारा माणूस पाहिजे, आमकाच पक्षाचा नाही. काम करणारा म्हणजे मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे त्याच्याशी आपला काय संबंध नाही, फक्त काम करणं महत्त्वाचं हो. कारण ते आमच्याकडे टॅक्सेस गोळा करतात आणि प्रत्येक कामाकडे माझं त्याचं लक्ष असत नाही. निवडणूक होती महापालिकेची, काय या भागातील समस्या काय आहेत काय सांगाल? माझ्या मते फुलेवाडी हद्दीतील समस्या बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेल्या आहेत. त्या समस्या अशा काही नाही आहेत. सगळं राहुल मानेंना साहेबांनी ओके केलेलं आहे सगळं फुलेवाडी. त्यामुळं इथून पुढच्या याच्यापेक्षाही नवीन काही समस्या निर्माण होतील किंवा ह्या वेळच्या वेळी सॉल्व्ह केल्या तर बरं होईल येणाऱ्या नगरसेवकांनी. पुढे येणाऱ्या नगरसेवकांची आमची अपेक्षा आहे. कसा असावा नगरसेवक? कसा असावा नगरसेवक जनतेसाठी जागरूक असावा. सर्वसामान्यांची कामं वगैरे, कामं म्हणजे काय सार्वजनिक सुविधा ह्या व्यवस्थित वेळच्या वेळी झाल्या म्हणजे बरं होतील. काय वाटते तुम्हाला कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? पक्षापेक्षा काम करणारा नगरसेवक पाहिजे. पक्ष काय मोठा असेल किंवा छोटा असेल, काम करणारा नगरसेवक नसेल, निवडून दिल्यानंतर काम 5 वर्ष जर भागातली कामं नाही केली, कामं म्हणजे काय आमच्या वैयक्तिक घरची नव्हे, सार्वजनिक कामं, रस्ता गटरी आरोग्य किंवा वेळच्या वेळी सोयीसुविधा पोच केल्या तर त्याच अपेक्षा आहेत आम्हाला, दुसरं काय नाही. याआधी प्रशासक होतो महापालिकेवर, आता निवडणुका होणार आहेत. तुम्हाला काय वाटते की प्रशासक बरं काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक भागात पाहिजे, खरं नगरसेवक असून का उपयोग आहे. हां, इकडे 15-16 वर्ष झाली या रस्त्याला डांबर नाही पडलेलं. इकडे रस्त्याला कोण चुकून ढोकून बघत नाही. काय करायचं लोकांनी? ड्रेनेजची सोय नाही इकडे, बाकी तिकडं ड्रेनेज झाले, रस्ता वगैरे अजिबात काही नाहीच. हां, काय करणार? नगरसेवक आला तर ते काम करणार तरी पाहिजे ना. कसा असावा नगरसेवक? काम करणारा, सगळ्यांना मिळून मिसळून घेणारा नगरसेवक, बाकीचं काय नाही. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागातील असणारे प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर नागरिकांच्या असणाऱ्या समस्या, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.